नमस्कार. आजच्या व्हिडिओची सुरुवात मी सकाळी केलेली आहे, त्यामुळे सर्वांना सर्वप्रथम गुड मॉर्निंग. आणि आज आहे 15 ऑगस्ट. तर आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन आज 80 वर्ष पूर्ण झाली. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळी झाडलोट झाली आणि इथे मी रांगोळी काढण्यास बसले. तर इथे मला तिरंग्याच्या कलरची थीम करायची होती आणि मग मी इथे यूट्यूबला बघून रांगोळी काढली. मी इथे ना रांगोळीचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. मला काही एवढी खास रांगोळी येत नाही, पण मी यूट्यूबला बघूनच रांगोळी काढलेली आहे. तर कशी वाटली माझी रांगोळी कमेंटमध्ये नक्की सांगा. कुटियापुढे झाडझूड केली आणि तिथे रांगोळी पण काढली. त्यानंतर इकडे घरापुढे झाडलोट करण्यासाठी आले. आता इथे ना सगळीकडे माती पडलेली, रेती. तर समोर आता इथे व्हाईट फरशी बसवलेली आहे. आता इथे एवढंच व्हाईट फरशीचं काम झालेलं आहे. आता मातीचे खूप पाय येतात. तर मग मी ते इथे स्वच्छ पुसून घेतले. इथे काही रांगोळी काढली नाही. ते सर्व झाल्यावर घरात आले आणि सर्वप्रथम एकच मोठा प्रश्न, आज नाश्त्याला काय करू. तर काल खूप मोठी कोथिंबिरीची जुडी आणलेली होती. तर म्हटलं चला आज ना कोथिंबिरीचे थालीपीठच करू. मुलांनाही खूप थालीपीठ आवडतात. तुम्हाला पडतो का असा सकाळचा नाश्त्याचा प्रश्न? मला तर 2च प्रश्न असतात. सकाळी काय नाश्ता करू आणि टिफिनला कोणती भाजी देऊ आणि आम्हाला कोणती भाजी करू. तर त्यानंतर ना इथे मी सर्व कोथिंबीर स्वच्छ निसून घेतली. त्यानंतर बारीक कापून घेतली आणि ती पाण्याने धुवून घेतली. आता पाण्याने कोथिंबीर धुवायची. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, तर मग त्याला थोडीशी माती वगैरे असते. मग स्वच्छ धुतल्याने ती छान होते. आणि नंतर आहे ना त्याला टाकण्यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि जिरे घेतले. त्यानंतर त्याचं वाटण करून घेतलं. आता इथे कोथिंबीरीत मी डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं. त्यानंतर त्यात ते वाटण टाकलं आणि ते मिक्स करून घेतलं. त्यात ना भरपूर सारे तीळ टाकले. आता तिळाने ना थालीपीठांची चव खूप छान येते. चवीपुरतं मीठही टाकलं आणि ते सर्व एकजीव करून घेतलं. त्याला थोडासा पाण्याचा हात लावला. आता आज होता श्रावणी शनिवार, पण आम्ही ना कोणीच श्रावणी शनिवार धरत नाही का. ऑलरेडी सोमवार असतो, प्रदोष असतो आणि आता ना खूप उपवास पण निघत नाही. खिचडीने पण आता त्रास होतो. त्यानंतर इथे कपड्यावरच थालीपीठं थापून घेतले आणि ती भाजून घेतले, कारण विभूतीला आज जायचं होतं आश्रमात. मग म्हणून मला आज एवढी घाई झालेली होती. आता सध्या ओमला तर सुट्ट्या चालू आहे, त्याची आता इंटर्नशिप पण संपलेली आहे. त्यानंतर इथे थालीपीठं करून घेतले. मस्त कुरकुरीत थालीपीठं झालेली होती. आता थालीपीठांबरोबर ना ह्यावेळेस काही दही नव्हतं, मग सॉसबरोबरच मुलांना थालीपीठं दिले. तर अशा प्रकारे मी थालीपीठं करत असते. तुम्ही कसे करताना हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आज श्रावणातला पहिला शनिवार होता, म्हणून साधना आणि विभूती निघाल्या जनार्दन स्वामी आश्रमात जाण्यासाठी पायी. आता त्या म्हणाल्या काहीतरी श्रावण महिन्यात करायला पाहिजे, म्हणून त्या दर शनिवारी आता श्रावणात पायी आश्रमात जाणार आहे. मग त्यांना टाटा बाय बाय केलं आणि घरात आले. तर आज 15 ऑगस्ट होता आणि आज आपला 15 ऑगस्ट म्हणजे सणच. आपण सर्व सण उत्सव साजरे करत असतो. तसं मला इथे झेंडावंदन करायचं होतं घरातच, म्हणून मग माझी ही सगळी तयारी चाललेली होती. मी फुलं आणलेली होते, म्हणजे थोडीशी थीम तशीच होती, पण ते पाण्यात काही ते पानं राहत नव्हते. त्यानंतर मी इथे डेकोरेशन केलं. छान फुलांची रांगोळी काढली. झेंड्याला छान दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि सर्व झेंडावंदन घरातच केलं. आणि हे सर्व करत असताना सर्व लहानपणीचे मला दिवस आठवले. तर मैत्रिणींनो, हा गुळवेल आहे. तर सर्दी खोकल्यासाठी गुळवेल, आणि कोरोनात तर ह्या गुळवेलाचा खूप उपयोग झालेला आहे. तर हा गुळवेल ना आमच्या मळ्यात आहे. तर याचे आपण फायदे जाणून घेणार आहोत. याचे काय काय फायदे आहेत, तर ह्या आमच्या मावशी आहेत ना, त्यांना थोडासा लागत होता, मग मी तो घेऊन चाललेली आहे आणि त्याच तुम्हाला त्याचे फायदे सांगतील. आता मी आश्रमात आले आणि निसाईची सेवा चालू झाली. आता आमचं निसून वगैरे झालेलं आहे, म्हणजे निसाईचं बाकी आहे, पण आम्ही आता प्रसाद घ्यायला चाललेलो आहोत. चल ना, या सर्वांना व्हिडिओत यायचं आहे बरं का. खूप आनंद इथे यायचं, सेवा करायची. बाबा प्रसाद पण देतात सर्व आणि खूप छान असतं. तुम्ही किती वर्षापासून येतं? मी 20-25 वर्ष झाले. 25 वर्षापासून येतं बरं का. आणि मेन म्हणजे त्यांचा आज बर्थडे. हॅपी बर्थडे. खूप छान. म्हणजे गुरूंच्या दरबारात जेवढा आनंद भेटतो तेवढा आमच्या आश्रमात भेटतो आणि कुठंच भेटणार नाही. खरंच नाही भेटणार. तर हे आमचं सगळं महिला मंडळ आहे. आणि मेन म्हणजे ह्या आमच्या आजीबाई इकडे आणि ह्या आमच्या आजी आता असतील बरं का, तरी ते येतात निसायला वगैरे. तर त्यांच्या पुढे खरंच हॅट्स ऑफ आहे सर्वांचं. मग तर चला आता आपण भंडार घरात जाऊ. किती घाबरतं बघून घ्या.
आणि आमच्या भाजीबाई आहे बर का. भाजी आई मला भोकावर पडायला लागले पण व्हिडिओत यायचं नाही त्यांना म्हणून. पण असं नाही करायचं, तुमच्यामुळे माझे व्ह्यू वाढले तर किती चांगली गोष्ट. जय जनार्दन म्हणता येतं सर्वांना. आमचं भंडारघर आहे इथे नाही का, विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक, पुन्हा जे सर्व येतात त्यांच्यासाठी स्वयंपाक होता. आणि ह्या ताई दोन्ही टाइम स्वयंपाक करतात. आणि हे बघा ह्या पण ताई आहेत एक, काय करा. आणि ही एक दीदी बघा किती पोळ्या करतात. इथे अन्न सत्र चालतं, म्हणजे अन्न क्षेत्रच आहे. सगळ्यांना प्रसाद इथे विद्यार्थी पण खातात आणि सगळ्यांसाठी इथे स्वयंपाक केला जातो. आश्रमात मस्त शेवभाजी केलेली आहे, आमटी आहे. शनिवार आहे म्हणून आमटी भगर सर्व आहे. सगळ्यांनी भगर आमटी घेतलेली बघा. या सर्वांनी प्रसाद घ्यायला त्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवलेली. इकडे आम्ही पाठीमागच्या बाजूला आलेलो आहे आणि इकडच्या बाजूला भंडारघर आहे. तिकडे काम चालू आहे रिनोव्हेशनचं म्हणून इकडच्या बाजूला भंडारघर ठेवलेले सध्या त्यांनी. आणि आज 15 ऑगस्ट आहे तर इथे आश्रमात सुद्धा ध्वजारोहण झालेलं आहे. ध्वजारोहणाची खूप सुंदर अशी रांगोळी काढली आणि ध्वजारोहण. आश्रमाचा परिसर खूपच मोठा आहे. इकडे बाबांच्या सर्व गाड्या लावलेल्या आहे. आणि मी तुम्हाला आता जनार्दन स्वामींची गाडी दाखवते. इथे बाबांच्या गाड्या आहेत. आणि जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांनी धर्मकार्यासाठी वापरलेला धर्मरथ. आता धर्मरथ म्हणजे ही जी गाडी आहे, ट्रक म्हणतो आपण जिला, ती गाडी आहे इथं. ती जनार्दन स्वामी ह्या गाडीत फिरायचे आणि ती गाडी इथं उभी आहे. मध्ये बाबांचा फोटो आहे. तर असा हा धर्मरथ आहे जनार्दन स्वामींचा, जो धर्मकार्यासाठी वापरलेला आहे म्हणून त्याला धर्मरथ म्हणतात. त्यानंतर आम्ही बाबांच्या वस्तू संग्रहालयात आलो. इथे बाबांची खूप छान अशी मूर्ती ठेवलेली होती आणि महादेव पिंड पण होती. तर मी तुम्हाला आता ते वस्तू संग्रहालय दाखवते. इथे बघा इतकं सुंदर असं वस्तू संग्रहालय होतं आणि ते मी पहिल्यांदा बघायला गेले. बाबांनी वापरलेले भांडे आहेत जे जनार्दन स्वामींनी वापरलेले. ते जनार्दन स्वामींचं म्हणजे वापरलेल्या वस्तूंचा इथे संग्रहालय आहे. हे स्टोव, परत हे त्यांचे भांडे आणि हे पावडे वगैरे, पाटी, विळे. हे तपिलं राहायचं पहिले पाणी तापवायसाठी. ह्या समया. इथे आहे एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, वीणा, टाळ आणि खूपच सुंदर असं हे संग्रहालय आहे. इथे बाबांची मूर्ती, बाबांच्या पादुका. हे नर्मदेचा गोटा असेल ना. बाबांची भांडे, आहुतीच्या पळ्या. आणि हे म्हणजे बाबांचं श्रमदानावर खूप भर होता. मग हे टिकाऊ पावडे, शेतीच्या कामासाठी लागणारं साहित्य. आणि बाबांचे वापरायचे प्रसाद घेण्याचे भांडे, जे की बाबा असे आपले तांब्या, पितळाच्या, स्टीलच्या भांड्यात खात नाही. करवंटी आणि लाकडापासून बनवलेल्या वस्तू ह्या. हा कॅसेटचा रेडिओ, जो पूर्वी होता तो. आणि हे वरचे भांडे, पूजेचं सामान. आणि ही बाबांची आसन व्यवस्था. आणि ही बाबांची डोली, बाबांना डोलीत न्यायचे. वर्षानंतर आमचा योग आला ह्या वस्तू बघायचा. आणला होता ना मी घरातून निघताना, सांगितलं होतं की मावशींना गुळवेल लागतो आणि त्याचे कसा उपयोग आहे त्या मावशी सांगते. गुळवेल ना आपल्याला खोकल्याला, सर्दीला, शुगरला त्याच्यासाठी वापरायचं. आणि कसा वापरायचं, काय करायचं, कापून घ्यायचं आणि धुवून घ्यायचा तुकडे करून आणि तो कुटायचा. असा कुटल्यानंतर आहे ना तो उकळायचा. तुळस टाकून आणि खोकल्यासाठी खूप चांगला उपयोग होतो त्याचा. म्हणजे तुळस, पारिजातकाचे पानं आणि गुळवेलाचं काड्या किंवा पानं हे उकळून घ्यायचं आणि
प्यायचं खोकल्याला, सर्दीला, खोकल्याला, त्याचा उपयोग शुगरला सुद्धा चांगला असतो. अच्छा. कडू असतं, थोडं असतं ना तो. बघा मी तुम्हाला म्हटलं होते की हा गुळवेलाचा पाला आपल्या इथं आहे आणि मावशींना लागतो, तर त्याचे उपयोग पण मावशींना माहिती, तर त्यांनी ते तुम्हाला सांगितलेले. आम्ही प्रसाद घेऊन आलो, पुन्हा भगर नेसायला बसलो. त्यानंतर ना संध्याकाळ झाली आणि आम्हाला प्रसादाची पुन्हा कॉफी आली. आम्ही ती कॉफी वगैरे घेतली, सेवा पण संपली. मग आम्ही घरी आलो. तर असा होता आमचा आजचा सेवेचा दिवस. कसा वाटला?